नमस्कार, मी प्रवीण अहेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर. लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला यायला सुरुवात झालेली आहे. बघा, पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, पैसे यायला सुरुवात झालेली आहे. आत्ताची सर्वात मोठी खुशखबर 24 फेब्रुवारीची सर्वात मोठी अपडेट आहे. बघा, आत्तापर्यंत तुम्हाला 7 हप्ते आलेले होते. 8व्या हप्त्याचे जे पैसे आहेत म्हणजेच फेब्रुवारीचे जे पैसे ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. तर बघा, 1500 रुपये आजपासूनच सुरू झालेले आहेत. सर्वच्या सर्व महिलांना ह्या ठिकाणी सकाळीच जे पैसे ते त्या ठिकाणी जमा झालेत. बघा, सकाळीच सर्वांना जमा झालेले आहेत. आता कोणकोणत्या महिलांना सकाळी पैसे आले आहेत आणि किती महिलांना नंतर येतील ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यासोबतच आजच 2000 रुपये पण येणार आहेत. आता हे 2000 रुपये कोणत्या महिलांना येतील ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 2000 रुपये कोणाला मिळत आहेत ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व महिला भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्व लाडक्या बहिणींनो लगेच व्हिडिओला लाईक करा. पटापट एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ बघा, महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पाठवून द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे. कारण अतिशय महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. तर बघा, 1500 रुपये आजपासूनच सुरू झालेले आहेत. आजपासूनच 1500 रुपये जे ते खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली. सकाळीच महिलांना पैसे आलेत. त्यासोबतच आजच 2000 रुपये पण जमा होणार आहेत. आता हे 2000 रुपये कोणत्या महिलांना मिळतील त्याची पण संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाडक्या बहिणींनो, काळजी घेऊ नका. आज रोजीच्या जेवढ्या आलेल्या अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय गावरानी भाषेत समजेल अशा सोप्या भाषेत समजून सांगतोय आणि संपूर्ण अपडेट मी तुम्हाला समजून सांगतो. त्यामुळे काळजी अजिबात घ्यायचं नाही, टेन्शन अजिबात करायचं नाही. तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, लाडक्या बहिणींनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. बघा, लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठे अपडेट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यात एकूण 7 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. आत्तापर्यंत 7 हप्ते आलेले आहेत. बघा, आत्तापर्यंत 7 हप्ते आलेले आहेत. आता हा 8वा हप्ता आहे. 7 हप्ते झालेत, ठीक आहे. आता 8वा हप्ता आहे. 8वा हप्ता आहे. 8व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला वाटप होत आहेत. तर बघा, आता महिला लाभार्थी फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. फेब्रुवारीचा 8वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारीचा जो हप्ता आहे त्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहेत, बरोबर आहे. फेब्रुवारीची तुम्ही वाट पाहत आहेत का? बरोबर आहे. तर आता फेब्रुवारीचा 8वा हप्ता पण जमा व्हायला सुरुवात झाली. त्याची सर्वात मोठी अपडेट आपण आता या ठिकाणी पाहतो. बघा, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. टेन्शन घ्यायचं नाही, सगळं काही सांगतो तुम्हाला, सगळं काही समजून सांगतो. तर पहा, अर्जांची पडताळणी होणार असल्याने 8व्या महिन्यात पैसे येतील की नाही याची मनात भीती आहे. बघा, 8व्या महिन्याचे पैसे येतील की नाही, भरपूर महिलांच्या मनामध्ये भीती आहे. आता आम्हाला पैसे येतील की नाही, आम्ही अपात्र झालो की काही. बघा, 2 गट या ठिकाणी झालेले आहेत. एक तर पात्र महिलांचा गट आहे आणि दुसरा म्हणजे अपात्र महिलांचा गट आहे. अपात्र महिलांचा गट आहे. तर पात्र आणि अपात्र, पात्र आणि अपात्र अशा 2 महिलांचा गट झाला. आता बघा, अपात्र महिला किती आहेत? अपात्र महिला, तर अपात्र महिला आहेत 5,40,000 महिला. 5,40,000 महिला अपात्र झाल्या आहेत, अपात्र आहेत. आणि पात्र महिला किती आहेत? तर बघा, पात्र महिला किती झाल्या आहेत? तर 2 कोटींपेक्षा जास्त महिला पात्र आहेत. तर जेवढ्या महिला पात्र आहेत तेवढ्या महिलांना पैसे येणार आहेत. ज्या महिला अपात्र आहेत त्यांना पैसे येणार नाही आहेत, ठीक आहे. आता बघा, खरं तर ज्या महिलांनी नियमांचे उल्लंघन करून या योजनेचा फायदा घेतला आहे त्यांना या योजनेतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला जाणार आहे. जर तुम्ही नियमांमध्ये बसत नाही तर तुम्हाला या योजनेतून बाहेर काढलं जाईल. बघा, ज्यांच्याकडे कार आहे त्या योजनेत बसत नाही. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे ते उत्पन्नात म्हणजे या योजनेत बसत नाही. आणि अजूनही जे काही नियम आहेत त्यानुसार जर तुम्ही लाभ घेतला असेल तर तुम्ही योजनेत बसत नाही, तुम्हाला योजनेतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला जाईल. आता फेब्रुवारी महिन्यासाठी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता 24 फेब्रुवारीपासून, बघा म्हणजे आजपासून सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल. बघा, आजपासून सर्वांना जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांनी पटापट सांगायचे आहे. ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत आत्तापर्यंत, आता जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल, पैसे आलेले आहेत का आत्तापर्यंत? आले असतील तर आलेले आहेत लिहून पाठवा. ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवा, आले नाही तर नाही लिहून पाठवा. आता बघा, आजपासून तुम्हाला सुरुवात होईल. आज या ठिकाणी काही महिलांना जमा होतील, उद्या काही महिलांना येतील.
उद्या पण काही महिलांना येतील. आणि जर आपण पाहिलं तर ज्या दिवशी बँक सुरू आहे म्हणजेच या आठवड्याभर म्हणजे 28 फेब्रुवारीपर्यंत सर्वच्या सर्व महिलांना पैसे वाटप होणार आहेत 28 फेब्रुवारीपर्यंत. आता बघा मग त्यामध्ये जर आपण पाहिलं तर मध्ये सुट्टीचा पण एक दिवस येतोय, तर तो सुट्टीचा दिवस वगळता 24 फेब्रुवारी म्हणजे आजपासून सुरुवात होईल तर 28 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला वाटप जे आहे ते सुरूच राहणार आहे. त्यामुळे महिलांनी काळजी करायची नाही, टेन्शन घ्यायचं नाही. आम्हाला पैसे आले नाहीत, बाकीच्या महिलांना पैसे आले आहेत, आम्हाला आले नाहीत, आम्हाला येत आहेत की नाही ते तुम्हाला वाटतंय, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, सर्वांना पैसे येणार आहेत. बघा तर लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल. यासाठी अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी संबंधित विभागाकडे पैसे वर्ग केल्याचे सांगितले. बघा संबंधित विभाग म्हणजेच महिला व बालविकास विभाग, लाडक्या बहिणींनो महिला व बालविकास विभागामार्फत तुमची योजना राबवली जाते, तर त्या योजनेकडे पैसे पाठवले गेलेले आहेत. अर्थमंत्र्यांनी पैसे पाठवलेले आहेत, स्वतः माहिती या ठिकाणी अजितदादा पवार यांनी दिलेली आहे. त्यामुळे तुमचे जे काही पैसे ते वर्ग करण्यात आलेले आहेत महिला व बालविकास विभागाला. तुम्हाला लवकरच त्या ठिकाणी वाटप जे ते सुरू होऊन जाईल, तुमच्या खात्यात येऊन जाईल. वाटप आजपासून सुरू होणार आहे. आता आपण पुढची महत्त्वाची माहिती पाहूया. बघा हे झालं 1500 रुपयांच्या संदर्भात 1500 रुपये वाटप होत आहेत. आता मी तुम्हाला सांगितलं 2000 रुपये पण येणार आहेत. बघा 2000 रुपये पण येत आहेत. कोणत्या किंवा कोणाला मिळत आहेत हे 2000 रुपये ते पण तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रातून भरपूर शेतकरी बांधवांना किंवा मग महिला शेतकरी असतात ज्यांच्या नावावर शेती आहे, अशा महिला शेतकरी बांधवांना महिलांना त्या ठिकाणी 2000 रुपये जे ते मिळत आहेत. 2000 रुपये वाटप आहे. बघा मी तुम्हाला ते पण अपडेट दाखवतो. तर बघा पुढचे अपडेट पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी 2000 रुपये कोणाला येतात बघा संपूर्ण माहिती, अतिशय महत्त्वाची माहिती. लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका, सगळं काही सांगतो तुम्हाला, समजून सांगतो सगळं काही. बघा सरकारने शेतकऱ्यांसाठी PM किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. सरकारने कोणासाठी? शेतकऱ्यांसाठी. आता महिला भगिनी पण शेतकरी असतात, तर त्या शेतकरी महिला पण पैसे मिळणार आहेत. त्यासोबतच महाराष्ट्रातील जेवढे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना पण पैसे मिळणार आहेत. प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांना दर महिन्याला 2000 रुपये जे ते त्या ठिकाणी दिले जातात. बघा या ठिकाणी चुकीची माहिती आहे, दर महिन्याला 2000 नाही मिळत, हे वर्षाला 6000 रुपये असतात. वर्षाला 6000 रुपये असतात. 3 हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. प्रत्येक 4 महिन्यांनी 2000 रुपयांचा हप्ता जो आहे तो दिला जात असतो. ठीक आहे, अशा पद्धतीने 6000 रुपये वाटप होतात. या योजनेत आता 19वा हप्ता दिला जाणार आहे. बघा 18 हप्ते आतापर्यंत वाटप झालेत PM किसान योजनेचे. PM किसान योजना सर्व शेतकरी बांधवांना चांगलीच प्रचलित आहे आणि माहिती आहे. आता 19वा जो हप्ता आहे तो 19वा हप्त्याच्या संदर्भाची माहिती आहे. बघा तर आजच 19व्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे. बघा आजच आपण जर पाहिलं तर आज लाडकी बहीण योजनेचा पण हप्ता वाटप होतोय. सोबतच आज 19वा PM किसान योजनेचा जो हप्ता आहे तो पण आता या ठिकाणी वाटप होत आहे. PM किसान योजना. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे 2000 रुपये पण वाटप होत आहेत आणि 1500 रुपये पण वाटप होत आहेत. ठीक आहे, आता आपण पुढे महत्त्वाची माहिती पाहूया. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी बिहारच्या भागलपूरमध्ये एका कार्यक्रमात PM किसान योजनेची 19वा हप्ता जो आहे तो दिला जाणार आहे. यावेळी 9.8 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. बघा किती, तर 9.8 कोटी सर्व देशभरातील 9.8 कोटी जेवढे शेतकरी बांधव आहेत पात्र, तेवढ्या शेतकरी बांधवांच्या खात्यात हे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत, म्हणजेच पाठवले जाणार आहेत. कशाच्या माध्यमातून? तर हे पण DBTच्या माध्यमातून येतात, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तुमच्या आधार कार्डला जे बँक अकाउंट लिंक असेल त्या खात्यात हे पैसे जमा होतात. आता पुढे पहा, जवळपास 22,000 कोटी रुपये जे आहेत ते कर्मचाऱ्यांच्या अकाउंटमध्ये म्हणजे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत. 18वा हप्ता 9.8 कोटी शेतकऱ्यांना मिळाला होता. 18 ऑक्टोबर रोजी हा हप्ता देण्यात आला होता. बघा शेवटचा म्हणजेच 18वा हप्ता जो आहे तो ऑक्टोबरमध्ये देण्यात आला होता. आता सरळ हा हप्ता आज ह्या ठिकाणी देण्यात येणार आहे. 19वा हप्ता आज देण्यात येणार आहे. सर्व शेतकरी बांधवांना पण खुशखबर आहे. तर जे काही शेतकरी बांधव आपला व्हिडिओ पाहत असतील किंवा महिला भगिनी शेतकरी असतील तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आम्ही शेतकरी आहोत असं लिहून पाठवायचं आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.